सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. इंग्लिशची ग्रामरची सिरीज चालू आहे. 45 डेजचा कोर्स चालू आहे. डे आहे 16, दिवस 16वा. आजच्या व्हिडिओचा विषय आहे WH टाइप क्वेश्चन. आपण मागच्या 15व्या व्हिडिओमध्ये टाइप ऑफ सेंटेन्स 14व्या व्हिडिओमध्ये टाइप ऑफ सेंटेन्स, 15व्या व्हिडिओमध्ये फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे चेंज केले होते. असरेटिव्ह टू इम्परेटिव्ह, असरेटिव्ह टू WH क्वेश्चन होता त्यात पण WH क्वेश्चन म्हणजे इंट्रोगेटिव्ह होता, पण तो येस नो क्वेश्चन होता. पण परीक्षेला सर्वात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे WH टाइप क्वेश्चन आहे. तर आता आज आपण याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हा प्रश्न बनवायला का शिकायचा. जर तुम्हाला एखादा उतारा आला, पॅराग्राफ आला, तर त्या पॅराग्राफ मधून तुम्हाला प्रश्न बनवायला सांगते, किंवा मी स्वतः माझ्याकडे असा पॅटर्न आहे की मी धडा झाल्यानंतर मुलांना धड्याच्या आतले प्रश्न काढायला लावते. मग तो इंग्लिश असू दे, सायन्स असू दे, किंवा कुठलाही विषय असू दे. इतिहास भूगोल असेल तर त्याचाही सुद्धा आम्ही प्रश्न काढतो. प्रश्न काढून मग आम्ही त्याचे म्हणजे कोणत्या भागावर प्रश्न निर्माण होऊ शकतात हे मुलांना स्वतःच डोकं लावून त्यांना ते प्रश्न काढावे लागतात. पण आता काही जर इंग्लिश सारखे विषय आहे, सायन्स सारखे विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रश्न कसे बनवायचे हे बऱ्याच जणांना, नवीन विद्यार्थ्यांना अडचणी येतात. तर मग आता हा जो टॉपिक आहे WH क्वेश्चनचा, त्याच्याने तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर चला आपण जाऊया आजच्या व्हिडिओकडे, म्हणजेच WH क्वेश्चन कडे. सगळ्यात पहिल्यांदा WH क्वेश्चन काय असतात हे समजावून घेऊया. WH questions are the question that begins with WH words and are used to get specific information. म्हणजे काय, हे प्रश्न WH ने सुरू होतात आणि याच्यातून आपल्याला विशिष्ट माहिती मिळते. बघा आता आपण येस नो टाइप क्वेश्चन पण बघितले, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, आणि दीज आर द नॉन व्हर्बल क्वेश्चन. याचं आन्सर म्हणजे येस किंवा नो मध्ये नसतं, तर लॉंग डिस्क्रिप्टिव्ह आन्सर असतं, ज्याच्याने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे मराठीत जसं काय झालं, कुठं झालं, कधी झालं, कसं झालं, केव्हा झालं, किती वाजता झालं, हे सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे 5W1H जो आहे, तर ते सगळे आपण इथं बघणार. तुम्ही म्हणता मग तुम्ही 5W1H म्हणल्या, पण इथे 11 दिलेत. हो, कारण हुचे 2 आहेत आणि हाऊचे 2 आहेत, असे मिळून मग ते टोटल 11 क्वेश्चन तयार होतात. चला आता आपण डिटेल मध्ये व्हिडिओ बघूया. पहिला WH वर्ड आहे हु. काय आहे हु. हुचा अर्थ काय होतो, जर एखादा स्पेसिफिक पर्सन किंवा व्यक्ती, म्हणजे हु इज युअर ग्रामर टीचर, हु इज युअर मॅथ्स टीचर. हु म्हणजे काय, तुमचे कोण आहे, म्हणजे जे काय आहे त्याचा अर्थ होतो की कोण. मराठीत काय अर्थ होतो, कोण. एखादा पर्सन किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आपण हु या शब्दाचा वापर करतो. दुसरा वर्ड आहे हुम. आता हुम म्हणजे सपोज आता आपण 2 व्यक्ती बोलत आहे, आणि समजा 2 व्यक्ती बोलत, तिसऱ्याबद्दल विचारतोय, टू हुम यू वॉन्ट टू मीट, म्हणजे तुम्हाला कुणाला भेटायचंय, कोणाला. कोण असं नाही म्हणू शकत आपण, मग कोणाला. म्हणजे मराठीमध्ये जसे प्रत्यय लागतात, सला ते, सलाना ते, तसं इंग्रजीमध्ये हुच हुम होतं, आणि त्याचाच हुज पण होतं. म्हणजे याचा हुमचा अर्थ होतो कोणाला, तुम्हाला कोणाला भेटायचंय. स्पेसिफिक पर्सन साठीच वापरतो आपण ते. तर मग त्याचंही पर्सनच आहे पुढे, इथे पर्सन लिहिलं तरी चालणार आहे, पर्सनच आहे. पण आपण हे तिसऱ्याबद्दल विचारतो. जेव्हा 2 व्यक्ती भेटलेत आणि आपण तिसऱ्याबद्दल विचारतो, तेव्हा आपण इन्फॉर्मेशन म्हणून विचारतो की टू हुम डू यू वॉन्ट टू मीट, तुम्हाला कुणाला भेटायचंय. पुढचा क्वेश्चन वर्ड आहे हुज. एखादी वस्तू सापडली, जसं की पेन, मग आपण क्लासरूम मध्ये उठून काय विचारतो, हुज पेन इज दिस, हा पेन कुणाचा, असं विचारतो की नाही. म्हणजे आपण याच्यातनं मालक शोधतो, म्हणजे ह्या वस्तूचा मालक कोण आहे, पोझिशन. काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, पोझिशन म्हणतात. मग कुणाचं आहे, पुस्तक कुणाचं आहे, वही कुणाची आहे, बॅग कुणाची आहे, पॅड कुणाचा आहे, जे काय आहे, हे घर कुणाचं आहे, हुज दिस हाऊस, म्हणजे कोणाचं घर आहे बाबा, हे एवढा सुंदर बंगला कुणाचा आहे, हुज दिस ब्युटिफुल बंगलो. असे जे प्रश्न विचारतो त्याला आपण हुज वापरतो. लक्षात, याच्याने आपल्याला मालकत्व कळतं, म्हणजे कोणाच्या मालकीचं आहे असं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट. व्हॉटचा अर्थ होतो काय. काय म्हणजे काय, की त्याच्यामध्ये थिंग किंवा आयडिया एक्सप्लेन केलेली असते. आता विचचा अर्थ 3 होतात, म्हणजे आपण समजा मुला कोणता, कोणती, कोणते, म्हणजे त्याचा मेन म्हणजे आपण निवड करतो. निवड करण्यासाठी म्हणजे चॉईस तिथे दिले, की समजा खूप सारे रंग आहेत, 7-8 रंग आहेत, आणि तुला कोणता रंग आवडतो, विच कलर डू यू लाईक, असा प्रश्न विचारायचा. म्हणजे तुला नेमकं एकच आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यातली एक निवडायची, म्हणजे चूज करण्यासाठी, म्हणजे चॉईस करण्यासाठी आपण विच वापरतो. नेक्स्ट WH वर्ड आहे व्हेन. आता पुढे मी काय लिहिलंय, व्हेनचा अर्थ होतो केव्हा, आणि टाइम लिहिलंय, म्हणजे टाइम विचारण्यासाठी, की तू गावाला कधी जाणार आहे, व्हेन यू आर गोइंग टू विलेज, किंवा व्हॉट म्हणजे तू कधी आलास, केव्हा आलास, व्हेन यू केम, केव्हा आला गावावरनं, असं वगैरे विचारायचं होतं. व्हेन आपण केव्हा, म्हणजे जेव्हा टाइम रिलेटेड प्रश्न असतात, येस्टरडे, टुडे, असे त्याचे आन्सर असतात, किंवा काल, परवा वगैरे, किंवा आपण काय म्हणतो
मी आत्ताच आलो, नाऊ, जस्ट, देन, टाइमच्या रिलेटेड जे काही वर्ड आहे हे त्याचं उत्तर असतं. तेव्हा आपण व्हेन, म्हणजे व्हेनचा अर्थ होतो केव्हा, म्हणजे काळ सांगण्यासाठी आपण व्हेन या प्रश्नाचा उपयोग करतो. पुढचा प्रश्न आहे व्हेअर. काय आहे पुढचा प्रश्न? व्हेअर. व्हेअर म्हणजे काय की कोठे, म्हणजे प्लेस पाहिजे, स्थळ पाहिजे. मग आपल्याला एखादं स्थान सांगायचं की तू कुठे राहतोस, वेअर डू यू लिव्ह, कुठे राहतोस तू. मग व्हेअर म्हणजे कोठे, स्थान विचारण्यासाठी. बरोबर. वेअर इज माय पेन्सिल, माझी पेन्सिल कुठे गेली. बरोबर. म्हणजे आपण काय करतो त्यासाठी व्हेअर हे शब्द वापरतो. म्हणजे आपल्याला प्लेस विचारायची असती, जागा विचारायची असती की वेअर इज माय शर्ट, वेअर इज माय न्यू शर्ट, वेअर इज माय न्यू जीन्स, वेअर इज माय बायसिकल. आता तुम्ही एक बाहेर पार्किंगला लावलंय आणि बायसिकल नाहीये, मग तुम्ही काय प्रश्न, वेअर इज माय बायसिकल, म्हणजे कुठे गेली माझी सायकल. बरोबर. कोठे. व्हेअरचा अर्थ काय होतो? कोठे, म्हणजे ठिकाण. ठिकाण सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. आता पुढचा प्रश्न आहे वाय. वायचा अर्थ होतो का. उशिरा आला, का उशिरा आला, अभ्यास नाही केला, का नाही केला. वाय. वाय डू यू नॉट स्टडीड, म्हणजे का अभ्यास नाही केला असं. बरोबर. व्हायचा अर्थ रिझन सांगण्यासाठी. आजारी होतो म्हणून शाळेला नाही आलो, किंवा मग सकाळी उशिरा उठलो म्हणून क्लासला यायला उशीर झाला. मग आपण हे जे कारण सांगतो ना, रिझन. रिझन म्हणजे काय? कारण. कारण सांगण्यासाठी बिकॉज नी ज्याचं आन्सर असतं तर त्याच्यामध्ये आपण व्हाय वापरतो. आलं लक्षात. आता पुढचा WH मधला एच वर्ड आहे हाऊ. काय आहे? हाऊ. हाऊचा अर्थ काय होतो? कशा पद्धतीने. आता इथे तुम्ही नेहमी विचारता हाऊ आर यू, कसा आहेस तू, तर तुम्हाला तो हाऊ माहितीये, पण इथे हाऊनी नुसतं तेवढंच नाही विचारत की तू कसा आहेस म्हणून. हाऊनी आपल्याला पद्धत, मॅनर, एखादी गोष्ट, समजा एखाद्याने गणित सॉल्व्ह केलं, एखादं छानपैकी सुंदर गणित सॉल्व्ह केलं, तर मग आपण त्याला काय विचारणार, हाऊ यू सॉल्व्ह दिस सम, तू हे सम कसं कोणत्या पद्धतीने केलं, कशा पद्धतीने केलं हे सांगण्यासाठी आपण हाऊ या शब्दाचा वापर करतो. नेक्स्ट वर्ड आहे हाऊ मेनी, हाऊ मच. आता जे काउंटेबल असतात त्याला आपण मेनी वापरतो, आणि जे अनकाउंटेबल असतात ज्याला आपण मोजू शकत नाही, 1 2 3 4 आकडा टाकून मोजू शकत नाही, त्याला आपण मच वापरतो. याचा दोघांचा अर्थ कितीच होतो. किती किती. फक्त एक क्वांटिटी म्हणजे परिमाण सांगण्यासाठी, म्हणजे माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे पुष्कळ मित्र आहेत, आय हॅव मेनी फ्रेंड्स, मी थोडं दूध पिऊन आले, आय ड्रिंक सम मिल्क, म्हणजे असं सांगतो क्वांटिटी. जे मोजू शकत नाही, 1 2 3 4 नंबरिंग करू शकत नाही, दॅट आर द, त्याला काय लावायचा? मच लावायचा. आणि जे मोजतो आपण, अंकात उत्तर येतं, त्याला काय लावायचा? मेनी लावायचा. आता नेक्स्ट जे आहे तर ते आहे हाऊ लॉंग, हाऊ ऑफन आणि हाऊ फार. बरोबर. आता हाऊ लॉंगचा अर्थ होतो किती काळ, क्लास किती काळ चालणार आहे, हाऊ लॉंग द क्लास विल हॅपन. बरोबर. किती वेळ चालणार आहे. हाऊ ऑफन, किती वेळा बस येते इकडं आठवड्यातून, असं. ऑफन म्हणजे किती वेळा, कितीदा, असं. हाऊ फार म्हणजे किती दूर आहे इथून मंदिर माऊलींचं. हाऊ फार इज द टेम्पल ऑफ ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे याच्यासाठी आपण हे 3 प्रकारचे हाऊ वापरतो. याच्यासाठी ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स हे 3 गोष्टी वापरतो. ड्युरेशन म्हणजे काय? कालावधी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारता. किती वेळा येते बस, एकदा येते का, तू किती वेळा गैरहजर राहतो आठवड्यातून, असं. म्हणजे याला प्रमाण. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, किती वेळा ही गोष्ट होते. आणि लास्ट आहे डिस्टन्स, म्हणजे किती दूर आहे बाबा. मग हे हाऊ लॉंग, हाऊ ऑफन आणि हाऊ फार हे यासाठी वापरले जातात. आता हे 11 सोडून वेगळा कोणताही प्रश्न तुमच्या आयुष्यात येणार नाही. आणि पहिली गोष्ट, तुम्हाला जेव्हा परीक्षेत प्रश्न कळाला तर तुम्ही उत्तर शोधू शकता. म्हणजे ह्या शब्दांचे अर्थ तुम्हाला अंडरस्टँड होणं आवश्यकच आहे, समजणं आवश्यकच आहे. जर तुम्हाला प्रश्नच समजला नाही तर तुम्ही उत्तर काढू शकत नाहीत. लक्षात आलं का ज्ञानराज सातपुते? लक्षात आलं का तुमच्या? जर प्रश्न कळाले, तुम्हाला अडचण येतात की नाही शिकवताना, की आता मॅडम याच्यावर कसे प्रश्न काढू, मग मी तुम्हाला सांगते कसे काढायचे. तर मग हे असे प्रश्न, जर तुम्हाला हे प्रश्न शब्द कळाला की मी आता टाइमचे रिलेटेड शब्द आला, सांग बरं टाइमचे रिलेटेड आल्यावर काय वापरणार यातला, कोण सांगेल मला? टाइमचे रिलेटेड आला, एखादा विचारायचं तू केव्हा आलास, मग मी कशाने सुरुवात करू? व्हेननी करायची. व्हेरी गुड. आणि मी असं विचारलं तुझ्याकडे किती पेन आहे, कशाने येईल? हाऊ मेनी येईल. बरोबर. नंतर आता समजा विचारलं की तू कुठे राहतोस, काय येणार? कुठे राहतोस? नाही. कुठे राहतोस? नो. कोठे. हा, कोठे राहतोस म्हणलं की काय येणार? व्हेअर येणार. बरोबर. तुला कोणता खाऊ आवडतो, काय येणार? विच येणार. काय येणार? कोणता, कोणती, कोणते आलं की विच येणार. बरोबर. नंतर तुला विचारलं कार्तिकी, विचारलं कार्तिकी कशी आहेस,
कुठल्या प्रश्नाने सुरुवात होईल? नाही. व्हाय काय आहेस कार्तिकी, काय आहेस असं विचारलं का? नाही. कशी आहेस? हाऊ हाऊ नाही येणार. आलं लक्षात? नुसतं हाऊ येणार. कशी आहे? बरोबर. समजलं तुम्हाला थोडंफार? हे बघा, हे समजलं तर पुढचं समजेल. आणि हे समजून घेणं का महत्वाचं आहे? कारण तुम्हाला प्रश्न तुमचा पिच्छा सोडणार नाही. तुम्हाला परीक्षा देणंच आहे. एक किती परीक्षा देता तुम्ही? वर्षातून 4-5 वेळा. परत एखाद्याचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आधी क्वेश्चन समजणं महत्वाचं आहे. मग क्वेश्चन वर्ड आधी समजून घेतले तर तुम्हाला प्रश्न कळाले तर उत्तर तुम्हाला 1000% शोधता येणार, म्हणजे येणारच. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना हे क्वेश्चन वर्ड कळले असेल. आता आपण जाऊया पुढच्या याच्यावर, म्हणजे रूल्सच्या टॉपिकवर जाऊया. आता प्रश्न बनवताना कोणते रूल आहे बघा. जनरल रूल्स ऑफ फॉर्मिंग WH क्वेश्चन. काय पहिला रूल काय आहे की बाबा आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट. आता तुम्हाला काय होतं माहिती का, जेव्हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर त्या शब्द एक वाक्य असतं, सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, कशाचं बनलंय याचा व्हिडिओ आपल्या ऑलरेडी झाला. सेंटेन्स असतं, त्यात सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असतो. त्याच्यामध्ये नाही का अंडरलाईन केलेली असते. अंडरलाईन म्हणजे काय, त्या वाक्याला त्या शब्दाला अधोरेखित केलेलं असतं. मग तुम्हाला प्रश्न काय येतो की अधोरेखित भाग तुमचा उत्तर आला पाहिजे असा प्रश्न तयार करा. काय प्रश्न येतो? अधोरेखित भाग उत्तर आला पाहिजे असा प्रश्न तयार करा. म्हणजे तुम्हाला पहिले अधोरेखित भाग बघून घ्यायला लागेल. ते टाइम आहे का, ते प्लेस आहे का, ती काय आहे नेमकं ते समजून घ्यायला लागेल. म्हणजे सगळ्यात पहिले आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट, दिस इज द आन्सर. ते अंडरलाईन पार्ट काय असतं? आन्सर असतं प्रश्नाचं. मग तो तसा प्रश्न तयार करायला लागतो. सेकंड, चूज द करेक्ट WH वर्ड फॉर दॅट द अंडरलाईन पार्ट. म्हणजे अंडरलाईन पार्ट साठी काय आहे तो, त्यातनं 11 पैकी एक शब्द सिलेक्ट करायचा. 2-2, 3-3, 4-4 करायचे नाही. एकच WH शब्द मोजका अचूक शोधायचा. शोधला. नंतर तिसरा रूल, रिमूव्ह द अंडरलाईन पार्ट फ्रॉम द सेंटेन्स. आता जे सेंटेन्स आपल्याला दिले की नाही त्यातला अंडरलाईन पार्ट आन्सर आला पाहिजे. मग आन्सर परत प्रश्न देऊन चालेल का? नाही चालणार. म्हणजे अंडरलाईन पार्ट आपल्याला प्रश्नामधून गाळायचा आहे. रिमूव्ह करायचं म्हणजे काय, गाळून टाकायचं आहे. बरोबर. पुढचा रूल आहे प्लेस WH वर्ड ऍट द बिगिनिंग. जो आपण WH शब्द निवडलाय तो कुठं टाकायचा? सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला टाकायचा. टाकला. नंतर त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचे. काय वापरायचे? हेल्पिंग वर्ब. म्हणजे काय? एम, इज, आर, वॉज, वेअर, शल, विल, हॅव, हॅज. परत आता समजा एखादा क्रियापदात हेल्पिंग वर्ब नसेलच वाक्यामध्ये तर डू, डज आणि डीड. डू कधी वापरतो? जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप असेल तेव्हा डू. डज कधी वापरतो? जेव्हा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 5वं रूप म्हणतो तो रे, डज वालं. V5 आपण 5वं रूप म्हणलंय त्याला वर्बच्या याच्यामध्ये, तर तो V5 वापरायचा. आणि समजा भूतकाळी रूप आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे, V2 आहे किंवा V3, तर त्याच्यात काय वापरायचं आपल्याला? डीड वापरायचं. काय वापरायचं? डीड. म्हणजे डू कधी वापरायचा कळाला, डज कधी वापरायचा कळाला आणि डीड कधी वापरायचं कळाला. बाकीचं असतंच प्रश्नामध्ये. आता 6th रूल काय आहे? मेन वर्ब स्टेज इन द बेस फॉर्म. आणि आता तुम्ही समजा हे हेल्पिंग वर्ब वापरले, डू, डज, डीड वापरलं तर क्रियापदाचं नेहमी मूळ रूप लिहायचं, म्हणजे V1 लिहायचा. काय लिहायचा? V1 लिहायचा. आता नेक्स्ट रूल आहे सगळ्यात महत्वाचा, काय की सगळं वाक्य संपलं, प्रश्न संपला की सगळ्यात शेवटी काय द्यायचं? काय द्यायचं? प्रश्न विचारला म्हणलं फुल स्टॉप देणार का आपण? क्वेश्चन मार्क देणार. कोणता मार्क देणार? आता सगळेजण परीक्षेला करतात बरं. काय करतात? पूर्ण वाक्य लिहितात, प्रश्न छान बनवतात आणि शेवटी फुल स्टॉप देतात. बरोबर आहे का? तिथेच तुमचा अर्धा मार्क कट. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला सगळ्यात शेवटी काय द्यायचंय? क्वेश्चन मार्क. आपण व्यवस्थित सगळं डोळ्यात तेल घालून व्यवस्थित पेपर लिहिला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या की नाही. जसं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतं, तसं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा WH च्या सेंटेन्सच्या शेवटी काय असतं? क्वेश्चन मार्क असतो, म्हणजे प्रश्नचिन्ह असतं. चला आता आपण एक्झाम्पल बघूया. द टीचर एक्सप्लेन द लेसन. याच्यामध्ये द टीचरला काय होतं? अंडरलाईन केलेली. मग द टीचर जर आपण गाळलं तर काय आन्सर येईल? क्वेश्चन काय येईल? कोण आहे टीचर? व्यक्ती आहे. बरोबर, व्यक्ती आहे ना. मग यातला काय वापरणार आपण? पर्सन आहे, पर्सन. हा, आता मग हु वापरणार. तुम्ही म्हणता मॅडम मग हुच्या पुढे आम्ही एक्सप्लेन लिहित चालेल का? चालतं, पण मग कधी कधी काय होतं की हा डीड आपण का घेतला? आपण इथं काय शिकलो याच्यामध्ये, तो पण चालतो. तुम्ही म्हणता की मॅडम हु एक्सप्लेन द लेसन, हे पण वाक्य बरोबरच आहे. पण आपण इथं काय ठरवलंय की आपण काय घेणार? टू बीचे रूप आणि डू, डज, डीड पुढे घेणार आहे. मग आता एक्सप्लेन हे V2 होतं, क्रियापदाचं दुसरं रूप होतं. किती रूप होतं? दुसरं. म्हणून आपण काय केलं? इथं डीड घेतलं. हु डीड एक्सप्लेन द लेसन.
आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. मला सांगा द टीचर वाक्यात कुठं आलं का? नाही आलं कल्याणी. का नाही आलं कल्याणी? कारण आपल्याला द टीचर काय करायचंय? वाक्यातून ऑब्सल्यूट करायचे, गाळायचे. बरोबर. द टीचर काय आपलं आन्सर आहे. काय आन्सर आहे. आन्सर आपल्या प्रश्नात येता कामा नाही. दुसरं वाक्य बघा, शी मेट द प्रिन्सिपल. ती प्रिन्सिपलला भेटली. वाक्य भूतकाळातलं. काळ आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नेक्स्ट कमिंग व्हिडिओ काळाचाच आहे आपल्याला. काळ कळलं की बाकी सगळं म्हणजे काळ हा ग्रामरचा आत्मा आहे असं म्हणलं तरी चालेल. काळ कळले तर बाकी सगळ्या गोष्टी कळतात. बाकी आता स्पेअर पार्ट बघितलेत आपण ग्रामरचे बरेच. आता हे वाक्य बघूया. शी मेट द प्रिन्सिपल. मेट हा मीटचा भूतकाळ आहे. कशाचा आहे? मीटचा. मेट हे क्रियापद आहे. क्रियापदच आहे पण किती रूप आहे? V2 आहे. कोणतं आहे? V2. मग आपण काय केलं? द प्रिन्सिपल तर वाक्यात येणार नाही 100% आपल्याला गॅरंटी आहे. आता द प्रिन्सिपल कोण आहे? व्यक्ती. पण आपण बोलतोय कोणाला? शी मेट द प्रिन्सिपल. आपण तिसरी बद्दल बोलतोय. मग हुम डीड. आता हु म्हणणार का? हु डीड शी मीट? नाही येणार. हु म्हणजे काय? डायरेक्ट जर मी तुला विचारते 1 to 1 क्वेश्चन, तिसऱ्या बद्दल नाही बोलत आपण, डायरेक्ट बोलतोय. तर आपण काय विचारणार? हुम विचारणार. हुम डीड शी मीट. आता इथं मेट नाही घेतलं आपण, मीट घेतलं. का? तर आपण इथं नियम काय शिकलो? जर आपण सहाय्यकारी क्रियापद पुढे घेतले, डू डज डीड पुढे घेतला तर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. मग मेटचं मूळ रूप काय होतं? कुठे गेलं? मेटचं मूळ रूप होतं मीट. मग हुम डीड शी मीट आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, शी इज रिडिंग अ नॉवेल. अ नॉवेल. मला सांगा मग कशाने सुरुवात होईल बरं? कशाने सुरुवात होईल? अ नॉवेल. विचार ना, ती काय वाचतीये? काय वाचतीये? व्हॉट. सुरुवात कशाने होणार? व्हॉट. व्हॉट नंतर टू बीचं रूप. व्हॉट इज शी रिडिंग अ नॉवेल प्रश्नामध्ये येणार नाही. सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह. कल्याणी प्रश्न बनवता आले पाहिजे की नाही? हा. दे बॉट अ न्यू कार. काय घेतलं त्यांनी? अ न्यू कार. मग काय काय घेतलं म्हणजे इथं पण काय आला प्रश्न? काय आला ना? व्हॉट आला. व्हॉट डीड दे बाय. आता तुम्ही म्हणता मॅडम इथं बॉट होतं, तुम्ही बाय का केलं? मी डीड घेतला. डू डज डीड पैकी V2 आहे म्हणून मी पुढे डीड घेतला. म्हणून बायचं पहिलं रूप, क्रियापदाचं पहिलं रूप काय आहे? बायचं V1 काय आहे? बायचं V1 आहे. सॉरी, बॉटचं V1 आहे बाय. म्हणून मी इथं काय व्हॉट डीड दे बाय आणि क्वेश्चन मार्क. ही लिव्हज इन मुंबई. मग आता काय लिहितं? मुंबई काय आहे? जागेचं नाव आहे, स्थळ आहे. बरोबर. मग प्रश्न कशाने विचारला जाईल? संग्राम वेअरनी प्रश्न विचारणार. वेअर लिव्ह झालं. लिव्ह क्रियापदाचं, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला म्हणून डू डज डीड पैकी काय येईल? डज येईल. डज. वेअर डज ही लिव्ह आणि क्वेश्चन मार्क. समजतंय का? डज कधी येईल? क्रियापदाला यस यस प्रत्यय असेल तर डज. क्रियापद भूतकाळी रूपात असेल तर डीड. क्रियापद पहिल्याच रूपात असेल तर डू. आलं लक्षात? आणि क्रियापदात ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे तर तोच ऍज इट इज हेल्पिंग वर्ब उचलायचा आणि टाकून द्यायचा. आलं लक्षात? आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, द ट्रेन अराइव्ह ऍट 6 PM. टाइम सांगितलाय म्हणजे वाक्यात काय विचारलंय? वेळ विचारले. मग वेन डज द ट्रेन अराइव्ह. आता मी डज का वापरला? अराइव्ह होतं. अराइव्ह क्रियापद ओळखता आलं पाहिजे मूळ वाक्यातलं. अराइव्ह होतं मग त्या अराइव्हला यस लागला होता म्हणून डज वापरलं आणि अराइव्ह इथं परत लिहिताना त्यातला यस काढून टाकला. वेन डज द ट्रेन अराइव्ह. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, ही इज कुठे गेला? ही इज लेट ड्यू टू ट्रॅफिक. कशामुळे उशीर झाला तिला? कारण विचारलं ना. मग वाय इज ही लेट. तिला उशीर का झाला? मग ड्यू टू ट्रॅफिक हे त्याचा आन्सर आहे. मग इथं इज ऑलरेडी होता, ही टाकलं आणि लेट टाकलं. शी वॉज अबसेंट बिकॉज शी वॉज इल. आता हे कारण दिलंय म्हणजे वाय येणार. वाय वॉज शी अबसेंट. ती का अबसेंट होती? जेवढे शब्द कमी. आता बघा इथं ऑलरेडी टू बीचं रूप आहे त्यामुळे आपल्याला काही वेगळं करायची गरज पडली नाही. आता नेक्स्ट बघा 9 नंबरचं एक्झाम्पल. ही सॉल्व द प्रॉब्लेम इझिली. आता कसा आला ना? कसा विचारलं का तू कसा आहे? नाही तर कसा आला? कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला? इझिली केला. मग प्रश्न सॉल्व्ह कशाने होणार? हाऊ ने होणार. हा सॉल्व ला ईडी लागला म्हणजे हाऊ डीड ही सॉल्व द प्रॉब्लेम आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शी गोज टू स्कूल बाय बस. बर, ती शाळेत गेली कशाने गेली? बाय बस. मग हाऊ डज शी गो टू स्कूल? कशा पद्धतीने म्हणजे हाऊ आला. कशा प्रकारे गेली? तर बसने गेली. मग हाऊ डज शी. डज का आला? गोज होता मग गोजचा डज झाला. मग गोजचं परत काय झालं? मूळ रूप गो आलं.
दिस इज रीताज बॅग. ही बॅग रीताची आहे. मग मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, उत्तर मला रीताज बॅग पाहिजे, तर काय विचारणार? हुज बॅग इज दिस? काय विचारणार मी? हुज बॅग इज दिस? आय फाउंड अ पेन. हा, पण मग आता इथे आपण आधी ऑब्जेक्ट घेतला आणि मग इज घेतला. हुज इज म्हणजे ते सेंटेन्स फ्रेमिंग हे होतं. मग आता इथे बघा, आय फाउंड अ पेन. हुज पेन डिड आय फाइंड? मग इथं काय आला? पेन पहिले आला आणि मग डिड आय फाइंड. फाउंडचा काय झाला? फाइंड झाला. शी हॅज 5 पेन्सिल. तिच्याकडे 5 पेन्सिल आहे. मग प्रश्न कशाने विचारणार? आकडा माहिती तुम्हाला, मग काय सांगा? काउंटेबल आहे. हाऊ मेनी कशाने येणार? हाऊ मेनी पेन्सिल शी हॅज. ही ड्रँक सम मिल्क. मग हाऊ मच मिल्क? मच का आलं? मेनी का नाही आलं? कारण आपण मोजतो का? काउंटेबल आहे का? नाही, अनकाउंटेबल आहे. मोजू नाही शकत. 1 2 3 4 लावू शकत नाही. मग मच, हाऊ मच मिल्क डिड शी ड्रिंक? आणि लास्ट आपलं एक्झाम्पल आहे बघा, शी लाईक्स द रेड ड्रेसेस. तिला रेड ड्रेसेस आवडतात. रेड ड्रेसेस आन्सर पाहिजे. मग आता काय येणार? व्हॉट शी लाईक येणार का? नाही. विच ड्रेस शी लाईक? कोणते ड्रेस तिला घालायला आवडतात? तर रेड ड्रेस. याच्या खाली ना अंडरलाईन रेड ड्रेस लाईत. ओके, समजलं सगळ्यांना? बरं, आता हा पाठ महत्वाचा होता, समजून घेतला तर खूप छान प्रकारे तुम्हाला सगळ्याच विषयांचे म्हणजे सायन्सचे, इंग्लिशचे प्रश्न बनवण्यासाठी सोपं जाईल आणि ग्रामर मध्ये तुम्हाला एक पूर्ण संबंध मार्क त्याचा मिळून जाईल. कारण डब्ल्यूएच क्वेश्चन पेपरला असतोच. 7वीच्या पेपरमध्ये, 8वी 9वी 10वी सगळ्या पेपरमध्ये असतोच आणि काही इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये तर 6वीच्या पण पेपरमध्ये फ्रेमिंग डब्ल्यूएच क्वेश्चन असतोच. असे तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल आणि उद्या आपण ग्रामरचा आत्मा म्हणजे टेन्सेस बघणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आतापर्यंतचे व्हिडिओ जर तुमचे मिस झाले असेल तर मागचे व्हिडिओ जाऊन पहा आणि पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय पुढचं कळणार नाही. कारण साखळी असती, साखळी एक अडकलेली असती. एक कडी जरी सुटली तर पुढचं लक्षात येत नाही, मागचं कळत नाही. त्यामुळे सगळं कोरिलेशन मध्ये आपण सगळ्यात आधी इंग्लिश काय असतं पर अल्फाबेट पासून सुरुवात करून पार्ट ऑफ स्पीच, टाईप ऑफ सेंटेन्स इथपर्यंत येऊन थांबलोय. उद्या आपण ग्रामरचा आत्मा म्हणजे टेन्सेस पाहणार आहोत. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल आणि जरी काही डाऊट्स असतील, शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. त्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.